आणि तीळही मिक्स करून घेते. त्यानंतर काढा पण गरम आहे तोपर्यंत असे लहान लहान आकाराचं त्याचे काप करून घ्यायचे. परत गार झाल्यानंतर ते कापलं जात नाही, मग ते एकमेकाला घट्ट गुळ असल्यामुळे घट्ट होऊन बसतं. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी संचिता खांडेकर तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता वाजले आहे सकाळचे 10. तर मला ब्लॉगला जर थोडा उशीरच झालेला आहे, कारण की सकाळी मी सूर्याला शाळेत वगैरे पाठवून परत झोपी गेली, त्याच्यामुळं उठायला मला थोडा उशीर झाला. तर आता मग नंतर आंघोळ वगैरे करून मला देवपूजा वगैरे करून मग म्हणलं आता पुढच्या कामाला सुरुवात करावी. तर आता चहा वगैरे करायचा आहे मला पण. श्लोक पण झोपलेला आहे आणि पप्पा पण झोपलेले आहेत. पप्पाची जरा तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे ते पण आजारी आहेत जरा, ते पण जरा झोपलेलेच आहेत. मग मला नंतर त्यांना आता उठवावं ते चहा वगैरे करावा. ते पण चहा घेतली, श्लोकला पण चहा दूध वगैरे करता येतं. परत स्वयंपाक तरी मला करायचा आहे. तर चला आता मी चहा वगैरे करून घेते. चला तर मग आता मला चहा पाणी वगैरे करून झालेलं आहे, स्वयंपाक वगैरे केलेला आहे मी. तर आता मला गॅस वगैरे पुसून घ्यावा आणि मग नंतर परत कपडे वगैरे धुवायचे आहेत आणखी. म्हणजे पप्पा पण काही जेवलेले वगैरे नाही, त्यांना पण जेवायला वगैरे मला द्यायचं आहे. तर म्हणलं आता एक किचन ओट्यावरचं आवरून घ्यावं, नंतर पुढचं काम मला करायला येतं. चला तर फ्रेंड्स, मग आता मी बनवणार आहे तिळाची चिक्की. त्यासाठी घेतलेले आहेत मी तीळ आणि हा आहे गूळ. तर सगळ्यात अगोदर मी आता ह्या गूळ नाही का बारीक करून घेते. आता सुरीच्या सहाय्यानं गूळ बारीक करून घेते. कढई आता गरम करायला ठेवलेली आहे. तर त्यात मी तीळ भाजून घेते. अगोदर तीळ भाजून नंतर लालसर रंगावर भाजून घ्यायची. चवीला पण छान लागतं ते हे होतं. बघा यात आता बघा हे आपले तीळ आता भाजत आलेले आहेत. सगळीकडे नाही करून भाजून लालसर रंगावर भाजून घ्यावी. जास्त पण भाजले की करवटा मग चांगलं लागत नाही चवीला ते पुढे गेल्यानंतर पण. बघा हे झालेले आहेत आपलं तीळ भाजून. आता तीळ आता आपले भाजले तर मी एका ताटात साईडला काढून घेते. आता हे गार होईपर्यंत मी गुळाची पाक बनवून घेते. गुळाची त्यासाठी कढईत अगोदर 2 चमचे तूप टाकायचं. तूप जर नसेल तर तेल पण चालतं. तर तूप आपली झालेलं त्यात आता हे गुळी करून घ्यायचं. पाणी वगैरे काय टाकायचं नाही, ह्या गुळाचंच पाणी बनतं. हे फक्त हलवत राहायचं ह्याला. हे आपलं आपण मग त्याचंही बनतं. हलवत राहावं लागतं, मग खायचं चिटकतं मग नाही तर. तोपर्यंत आपल्या इकडं पाक बनेपर्यंत परत गडबडीत होत नाही, मग ती लगेच वड्या ताटाला लावून करायचं असतं. तोपर्यंत एका ताटाला मी तेल लावून घेते. परत पाक बनवून तर ह्याच्यात ओतून घ्यायचं. खाली जर तेल जर नाही लावलं तर खाली ताटाची परत निघणार नाही, म्हणून तेल लावून ताटात साईडला ठेवून घ्यायचं. त्यानंतर काढा पण गरम आहे तोपर्यंत असे लहान लहान आकाराचं त्याचे काप करून घ्यायचे.
परत गार झाल्यानंतर ते कापलं जात नाही. मग ते एकमेकाला गुळ असल्यामुळे घट्ट होऊन बसतं. गुळ असं बारीक वितळेपर्यंत बारीक गॅसवरच करून घ्यायचा, फुल गॅस करायचं नाही. मग गुळ करपतो ना, वास असं खराब येतो. मग त्याला शक्यतो बारीकच गॅसवर वितळून घ्यायचा गुळ हा. नंतर परत मग चाचणी झाली त्याने बघण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं असं, आणि मग परत त्यात असं तार सोडून बघायची. मग झाली, जर आपल्याला जर चाचणी झाली असेल तर मग कडक होतो, नाहीतर मग हे असं पातळ दाखवतं काही आपलं बनलं नाही बघा. नाहीतर जी झाली चाचणी जर झाली असेल तर मग कडक होते. कडक नाही झालेली, त्याच्यामुळे आणखी वेळ आहे थोडासा. आणखी झाली नाही, हलवत फक्त राहायचं याला जास्त शक्यतो, कारण कडेला मग चिकन खाली खाऊन बसतं ते. हलवत राहिले की साईडचं पण मिक्स होतं, चिरकणार पण नाही खाली बुडाला. बघू बरं आपण तर झाले का नाही, ते फक्त झाले का नाही. झालेली आहे आपल्या, तर हे कडक झाली आता हे. आणि तिळही मिक्स करून घेते. हलवत राहायचं, सगळीकडे मिक्स होतं. मग तिळ आणि हा पाक हे आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे. तर आता हे एका ताटात तेल लावलं होतं नाही मला शेजा ताटाला, त्या ताटात हे करून घेते. परत गार झाल्यानंतर थापलं जात नाही, गरम आहे तोपर्यंत तिला थापून घ्यावं लागतं. उलतानाच्या सहाय्याने किंवा मग एक वाटी जर असेल तर वाटीच्या सहाय्यानं पसरून घेत चला, तर असं पसरली जाते. ते पसरले आपलं. त्याला थोडं थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या कापायच्या. बघा हे मी उलतानाच्या सहाय्यानं करून घेतले. नाहीतर तुम्ही वाटी वगैरे असेल तर प्लेन खालच्या साईडनं असं पेला पण असेल तर अशा पेल्याच्या सहाय्यानं पण पसरून घ्यायचं. तर आता हे गरम आहे तोपर्यंतच वड्याच्या कापून घ्यायच्या. परत गार झाल्यानंतर मग नाही होत गार. ते आता पण नका थोडं तरी झाले तरी हो झाले त्याचं. असे छोट्या छोट्या आकाराचे काढून. आता थंडीचे दिवस आहेत, तिळ थंडीत खाण्यासाठी चांगले असतात, म्हणून मग ही अशी वड्या पण बनवून खाल्ल्या किंवा चक्की बनवली तर. लाडूला पण असंच चाचणी वगैरे येऊन द्यायची, हे जसं लाडू पण बनवायचे. हे झालेली आहे आपली तिळाची चक्की. चला तर मग आता ही आपली तिळाची वडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हो का असं आपला ह्याच्यावर एकदम असं मऊ पण होते, म्हणजे खुसखुशीत पण होते आणि ही चवीला पण छान लागते आणि असं दाताला पण चिटकणार नाही काय ना, अशी वडी झालेली आहे. तर करून पहा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी बनलेली आहे ती.